आणि अण्णांना म्हटलं, अण्णा आपला मठ पूर्ण झालाय, स्थापनेच्या कार्याला तुमची उपस्थिती आवश्यक आहे. एखाद्या पिक्चर मध्ये घडावी अशी घटना ती माझ्या मी 20 जवळ 15 ते 20 सेकंद हे अनुभवलं. त्या मूर्तीतून अण्णा प्रत्यक्ष बाहेर आले, माझ्या बाजूला येऊन उभे राहिले, तयार आहे मी यायला, चल. माझ्या मनात ही म्हणजे त्यांची इच्छा इतकी प्रबळ होती की मला त्यांना तिथे येऊन राहायचंच होतं. म्हणजे एक सर्वसामान्यांना हा प्रश्न असतो की जेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात, म्हणजे जे दृष्टीहीन आहेत तुम्हाला जेव्हा हे स्वप्न पडतात तेव्हा त्यामध्ये चलचित्र असे दिसतात का? चलचित्र दिसतात आणि रंगीत स्वप्न पडतात. हो, माझ्या लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर, मी आता सुद्धा कधी मध्ये मध्ये जेव्हा डोळे मिटून बसतो किंवा काय असतं, माझ्यासमोर नागाचा फणा कायम असतो. हो, येतच असतो तो. असं मोगम विचारलं, पण तसं काही खास बोलणं झालं नाही. आणि नंतर मग जेव्हा अण्णा राणेचेवाडीला आले, तळा तालुक्यातलं राणेचेवाडी हे त्यांचं आवडतंच ठिकाण. ओके. त्या ठिकाणी तिथे आल्यानंतर मग अण्णांशी भेटलो आणि म्हटलं, अण्णा आम्हाला सुद्धा असा स्वामींचा मठ बांधायची इच्छा आहे. तर कारण ही गोष्ट कशी आहे, आपल्या मनात आलं म्हणून कन्स्ट्रक्शन मटेरियल घेतलं आणि बांधकाम केलं असं होत नाही. त्याच्यासाठी गुरूंचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण पुढे हे सगळं चालू राहिलं पाहिजे. मला म्हणाले की अजून स्वामींचं सिग्नल नाहीये, मठ एवढ्यात बांधायचं नाही, मी सांगेन कधी बांधायचं ते. तसंच शंकर महाराजांना नमस्कार केलं, डोकं टेकलं, म्हटलं महाराज आमच्या बरोबर चला. वा. असं म्हटल्यानंतर आम्ही आपलं चाललो, आमच्या पद्धतीने आम्ही जात होतो. पण हिनी बघितलेलं, ती म्हणते, अहो सतीश, हे शंकर महाराजच आहेत. ओके. आपल्याला यांच्या सानिध्यात थांबायला हवं. त्यांच्या थ्रू मला निरोप पाठवला की मी येऊन तिथे राहणार आहे. माझं अंबरनाथचं काम संपलंय आणि थोडासा इश्यू होता एक घराचा तिथे खाली आमच्या जागेमध्ये. ओके. त्या संदर्भात ते मला, तो प्रश्न आपण सोडवून टाकू आणि मी तिथे येऊन राहीन आणि इथल्या लोकांसाठी काम करीन. निदान महिन्यातले 15 ते 20 दिवस मी इथे राहण्याचा माझा विचार आहे म्हणून. वा. माझ्या डोळ्यातून आणि मृणालच्या डोळ्यातून इतकं पाणी व्हायला लागलं की ह्याच्याशिवाय आनंदाची गोष्ट नाही. करेक्ट. गुरुस्थानी असलेली व्यक्ती ही इच्छा बोलून दाखवते आमच्यासारख्या, आणि नेमकं ते काम करता करता त्यांना विंचू चावला. मी जेव्हा गेलो, बाबांना भेटलो, तर ते एकदम भ्रमिष्ठासारखं काहीतरी बोलत होते. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला, अरे हे काय आता नवीन झालं. डॉक्टरांनी सुद्धा भावाला सांगितलं की 3 तासाची मुदत आहे. गेलो, विंचू चावला त्यावेळेला, पूर्ण बेशुद्ध होतो मांडव, आणि स्वामी मला दिसत होते. मला म्हणतात, सतीश आपण स्वामींचा मठ बांधायचा, छोटा तरी बांधूया पण स्वामींचा मठ बांधायचा. आरती ओवाळू, आरती ओवाळू, अण्णा तुम्हीच दत्त गुरु, गुरु महाराज गुरु अण्णा समर्थ सद्गुरु. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपला स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आपल्या चॅनलला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, तुमच्या कधी ऐकण्यात आलं आहे का, दृष्टीहीन व्यक्तीकडनं स्वामींनी मठाची निर्मिती करून घेतली आहे, पूर्ण कार्य करून घेतलंय, आणि दिवसाला नेहमीच रोज ते त्यांच्याकडनं सेवा करून घेत आहेत. हो, हे सत्य आहेत. आज जे आपल्यासोबत गेस्ट उपस्थित आहेत ते आहेत सतीश शशिकांत पैठणकर. शेनाटे गावाच्या हद्दीतील पिटसई गावाच्या इथे त्यांचं श्री स्वामी समर्थ एक छानसं मठ आहे. आपण त्यांना भेटूया. नमस्कार काका. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती केंद्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. बरं काका, मला सांगा, आपण पूर्ण म्हणजे बघताना असं वाटतंय की आपण पूर्ण बघू शकता, पण पूर्ण विजन लॉस आहे का? म्हणजे अगदी 100% मला टोटल ब्लाइंड आहे. टोटल ब्लाइंड आहे आपण. ओके ओके. म्हणजे तुमच्याकडनं असे कामं स्वामी एवढे करून घेत आहेत म्हणजे एक आश्चर्यजनक आहे.
म्हणजे खूप अद्भुत आहेत या गोष्टी. खरंच मला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. बरोबर. काका, मी काही प्रश्न मांडलेत तर तसे मी तुम्हाला म्हणजे मला विचारायचे आहे तुम्हाला. विचारा. ठीक आहे काका, माझा प्रश्न असा आहे की दृष्टी असताना स्वामी आणि दृष्टी गेल्यानंतर स्वामी मध्ये आपल्याला काय अंतर जाणवलं? दृष्टी असताना जे बघितलंय हो. स्वामींना, जे स्वामींचं दर्शन माझं पहिल्यांदा अक्कलकोटला जे झालं, तेच दर्शन मी आजही त्या स्थितीत घेऊ शकतो. त्यामुळे मला फरक काही जाणवत नाही. कारण एक लहानपणापासूनचा जर मी विचार केला, या मठापर्यंत, मठाची निर्मिती आणि मठात स्वामींची जी उपासना, जी रोजची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी आता सुद्धा मला काही करताना अडचण येत नाही. आणि मला जेव्हा दर्शन घ्यावंसं वाटतं अक्कलकोटच्या मठातलं, हो. त्यावेळेला मी इथे ध्यान करून मी ते दर्शन घेऊ शकतो. बरोबर. मला कुठे जाण्याची काही गरज नाही वाटत. बरोबर. आणि हे जे निर्माण झालेलं आहे हा मठ, इथे सुद्धा स्वामींचं अस्तित्व जाणवतं आणि त्यामुळे मला कुठे जाण्याची गरज नाही. आणि आता तसं बघायला गेलं तर ह्या मठ जेव्हा झाला तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं, कारण मी 2007 सालापासून मला जवळजवळ टोटल ब्लाइंडनेस मी आहे. ओके. तर त्यानंतर मला ते काही मठाची निर्मिती वगैरे करण्यापर्यंत, जेव्हा आम्ही निर्णयापर्यंत जेव्हा आलो, तर तोपर्यंत मला त्यावेळेला मला काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मठात जे काही स्वामींचं पेंटिंग आहे, स्वामींची पावलं आहेत, पादुका आहेत, या मला काहीच दिसत नाहीत. पण त्यांची स्थापना करताना त्याची जी त्यात कोणत्या कोणत्या जागेवर असायला हव्यात किंवा काय, ते सगळं मी व्यवस्थित आराखडा मनातल्या मनात करून ठेवलेला होता. तशा पद्धतीचं काम करून घेतलंय आणि त्या पद्धतीने माझी सेवा करताना मला कोणतीही अडचण येत नाही. बरोबर. मग तुम्हाला असं म्हणायचं की ते प्रॅक्टिसने तुम्ही ते परफेक्ट झालेले आहेत. बरोबर. कसं आहे, दृष्टी असताना हे सगळं बघितलेलं आहे. हो. त्यामुळे, आणि दृष्टी नाही त्यावेळेला माझ्या काही शिस्तबद्ध सगळं मी ठेवणं असतं माझं. हो. कुठलीही जागा माझी कुठे बदलली तर मात्र प्रॉब्लेम होतो. बरोबर. पण जे काय माझी व्यवस्था सगळी मी करून ठेवलेली आहे मठामध्ये किंवा घरामध्ये, हो. त्यावेळेला मला तिथले फक्त कोणाची लुडबुड झाली तर मग ते मला करणं अशक्य होतं. करेक्ट. पण शक्यतो असं होत नाही. आणि माझी सेवा रोजची नित्यनेमाने व्यवस्थित सुरू आहे. सकाळचा अभिषेक असतो, दुपारी नैवेद्य माझी पत्नी दाखवते, हो. संध्याकाळची आरती आणि नैवेद्य उपासना सगळी स्वतः मी करत असतो. बरोबर. आता आपण पूर्णपणे मठासाठीच कार्यरत आहात का? म्हणजे आपल्या? हो, पूर्णपणे. वा वा वा, खूप छान. दोघंही आम्ही दोघंच तिथे राहतो. हो. गावाच्या बाहेर असं जंगल सदृशच भाग आहे तो. बरोबर. आजूबाजूला वस्ती नाहीये. थोड्या अंतरावर पुढे गेलं तर आदिवासी वाडी आणि 15-20 मिनिटं अंतरावरती पिटसे म्हणून गाव आहे. आणि आम्ही जे शेनाटे गावचे आहे, जे शेणाची गावाची हद्द जी आमची आहे, त्या आमच्या घरापासून शेनाटे गाव बरंच लांब आहे. त्यामुळे आम्ही दोघंच इथे असतो. बरोबर. काका, माझा एक असा प्रश्न आहे की आता इतके लोक पॉडकास्ट आपला बघत आहेत, तर मला तुम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की स्वामींना बघण्यासाठी खरंच दृष्टीची गरज आहे का? काय माहिती? आंतरिक ओढ आणि स्वामींचं वेड, इथे दृष्टीचे काहीच कामाचं नाही. बरोबर. दृष्टीहीन असलेल्या माणसाला ते करणं अगदी इझी आहे. बरोबर. कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा भौतिक गोष्टींकडे पण आपलं आकर्षण वाढलेलं असतं. स्वामींकडे जाताना, मठात जाताना किंवा काय, त्यापेक्षा आज जे काय आहे माझ्या बाबतीत घडलेलं, हे माझं एक भाग्य समजतो मी, की मला दिसत नसताना माझ्याकडनं हे स्वामी करून घेत आहेत आणि मी ते मनापासून करतोय. त्यात मला आनंद मिळतो. वा. बरं, आता माझा एक असा प्रश्न आहे की स्वामींवर तुमची श्रद्धा कशी वाढली आणि स्वामींच्या सेवेत आपण कधी आलात? 1999 साली आम्ही अक्कलकोटला पहिल्यांदा गेलो. आमच्या शेजारची एक फॅमिली, काळा चौकीला आम्ही राहत होतो. आणि त्यावेळेला आमची फॅमिली आणि शेजारचे एक कुटुंब, आम्ही असे दोघे मिळून पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर असं आमचं करण्याचं ठरलं होतं. बरोबर. आणि पंढरपूरहून अक्कलकोटला आम्हाला जायला रात्री 9:30 काहीतरी वाजले.
तर तिथे त्या गाडीच्या ड्रायव्हरनी सांगितलं की आम्हाला आता महाप्रसाद सुरू असतो, तुम्ही लवकर जाऊन जेवण घ्या तिथे. आणि मी पहिल्यांदाच गेलो होतो, आम्हाला स्वामींचं माहिती नव्हतं विशेष काही स्वामी समर्थांबद्दल. मी थोडस असं कंटाळलो होतो, आता एवढ्या लाईन मध्ये रांगेत उभं राहायचं, नंतर जेवायचं, असं करता करता थोडस अशाच मानसिकतेत मी गेलो. आम्ही सगळीजण जाऊन तिथे प्रसाद घेतला, तिथलं सगळं वातावरण बघितलं, येऊन झोपलो. सकाळी उठून लवकर दर्शनासाठी गेलो तर जेव्हा तिथे स्टॉल आहेत मधल्या वाटेत त्या स्वामींच्या ज्या मठापर्यंत पोहोचताना जिथे ते काय स्टॉल, त्यावेळेला जास्त काय अशी गर्दी नव्हती. गेलो आणि तिथे पाय ठेवला तर मला असं पटकन मनाला जाणवलं की आपल्याला जे पाहिजे ते इथे आहे. वा. खूप मनाला काहीतरी असं वेगळंच फील झालं. तिथून मग 2 पायऱ्या उतरून आम्ही जेव्हा मठाकडे गेलो, वटवृक्षाकडे, तिथे शांत चित्ताने सगळं आम्हाला बसायला मिळालं. 2 मिनिटं नामस्मरण पण केलं तिथे बसून, व्यवस्थित दर्शन मिळालं. आणि स्वामींचं त्यावेळेला वेळच लागला आम्हाला सगळ्यांनाच, आई वडील आणि माझा भाऊ, आम्ही चौघच गेलो होतो बरोबर. आणि शेजारची ती. बरोबर. असं गेल्यानंतर मग घरी गेल्यानंतर माझा भाऊ सहकार भांडायला गेला सहज असं फिरायला म्हणून, चुलत बहीण आणि तो गेला. आणि माझा एक मित्र, तिथे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती होती, स्वामींच्या मूर्त्या होत्या तिथे ठेवलेल्या. त्यांनी त्याला बघितल्यानंतर ती इतकी प्रचंड आवडली, तो लगेच ती घरी घेऊन आला. आणि ती मूर्ती फार काही कोरीव काम नव्हतं किंवा काही नाही, पण ती मूर्ती सजीव वाटत होती. पण मला तेव्हा दिसत होतं, कारण मी आर्टिस्ट म्हणून काम करत होतो तेव्हा. बरोबर. आणि ती मूर्ती नंतर मग घरामध्ये ठेवली तर असं वाटायला की घरातलं कोणतरी वरिष्ठ एक सदस्य आपल्या बरोबर आहेत. वा. आणि त्यांच्या छायेत आपण राहतोय, ही मनाला आम्हाला सगळ्यांनाच ते फिलिंग होत होतं. खूप त्यावेळेला वातावरण आमच्या घरातलं बदललं. बऱ्याच अडचणी पण त्यावेळेला येत होत्या की इतकं आमच्या जागी दुसरं कोण असतं तर जगणं पण अशक्य, इतकं प्रचंड असं खाण्यापिण्याच्या किंवा बाकी कुठल्या अडचणी, पण मानसिक त्रास आम्हाला खूप होत होते. त्यावेळेला काही गोष्टी याच्या घडत होत्या. त्यातून आम्हाला स्वामींच्या मार्गातून आम्हाला स्वामींच्या नुसतं तिथे मूर्ती घरात असण्याने आमच्यात एवढा फरक पडत गेला. बरोबर. पुढचे मार्ग बरेचसे सुकर होत गेले. आणि ज्या वेळेला ती मूर्ती जेव्हा बघणं पावली, म्हणजे ती एक लहान मुलगा आला होता, एक शेजारीचे आईची मैत्रीण आणि त्यांचा नातू तिथे आला होता आणि खेळता का त्या स्वामींच्या हातात त्याने बोटी बघितली त्या मूर्तीच्या, ती ओढायसाठी म्हणून गेला आणि तो हात बघणं झाला तिथे. पण ते कसंही करून त्या मूर्तीचं आम्ही ते पुन्हा ते व्यवस्थित चिकटवून त्याला कलर वगैरे करून ते कळणार नाही अशा पद्धतीने सगळं केलं. पण नंतर मग जेव्हा तपस्वी काकांना ज्या वेळेला विचारलं ही गोष्ट, त्यावेळेला ते म्हणाले नाही, त्याचं विसर्जन करा, अशी मूर्ती ठेवू नका. आणि त्याच वेळेला आम्हाला भाटे काकांच्या हातून त्यांनी मूर्ती द्यायला लावली माझ्या भावाच्या हातात. भाटे काका त्यावेळेला प्रसाद म्हणून स्वामींची मूर्ती त्यांना जर ते वाटलं तर ते त्यांना ती देतात. ते असं ते माझ्या भावाच्या हातात ती मूर्ती मिळाली. बरोबर. आणि त्यावेळेला मी ती घरात स्थापना केली आणि रेग्युलर उपासना तिची चालू आहे. 2008 सालची ही गोष्ट. बरोबर. अशा तऱ्हेने बऱ्याच अशा गोष्टी आहेत. एक म्हणजे स्वामींच्या मार्गात येण्याचा अजून एक मठ वगैरे स्थापन करण्याच्या बाबतीतलं तुम्हाला सांगतो. 2004 साली आम्ही तेव्हा ती आमची 10 एकर जागा होती. 5 एकर माझ्या काकाची आणि आमची 5 एकर अशी मिळून ती आम्ही घेतली होती. पूर्ण टेकडीच आमची होती आणि घर बांधलं होतं तिथे. आणि 2004 सालचं नवरात्र त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही घटस्थापना केली होती घरामध्ये. बरोबर. आणि 4थी माळ होती आणि त्या दिवशी माझे वडील ते स्वस्त बसत नव्हते, त्यांना काही ना काहीतरी काम करायला लागेल. बरोबर. आणि संध्याकाळच्या वेळेला ते हातात कोयती घेऊन गेले, खाली जर मी वाटेवरचे गवत जरासं साफ करतो ते म्हटलं. आणि पावसाळा त्यावेळेला सुरूच असतो थोडाफार, आणि त्यामुळे गवत हिरवच असतं. मी त्यांना म्हटलं बाबा आता जाऊ नका, ह्या वेळेला लोक काम ठेवतात, हत्यारं ठेवतात, तुम्ही आता जाऊ नका. आणि ती जे दिवस असतात, कारण प्रचंड हीट असते त्यावेळेला, विंचू काट्यासारखे असे छोटी छोटी जनावर वगैरे बाहेर पडत असतात. बरोबर. त्यावेळेला आणि नेमकं ते काम करता करता त्यांना विंचू चावला. विंचू चावला तर इतका भयानक, त्यावेळेचे विंचू त्या सीझन मधली विषारी असतात. तो विंचू चावला, बोटातून रक्त येत होतं. त्यांनी ते काम करताना त्यांना थोडंसं ब्लड प्रेशर शेवटी आपलं हाय होतं, त्या ह्याच्यात त्यांचा तो पटकन त्यांना तो विंचू चढत गेला.
ते काही विचार न करता भांबावलेल्या स्थितीत तसेच कपडे घातले आणि खाली गेले हम्म. धावत रस्त्याकडे. ते हो. टेकडीवर आमचं घर होतं. बरोबर. तिथपासून गेले आणि माझ्याकडे माणूस होता कामाला, हम्म. तो त्यांच्या मागे आणि माझा भाऊ त्यांच्या मागे. घरात आई आणि माझ्या भावाची मिसेस दोघीच होत्या, कारण मला थांबणं शक्य होत नव्हतं, जाणं शक्य नव्हतं त्यांना दोघींना सोडून. बरोबर. म्हणून भाऊ तिथे गेला आणि कम्युनिकेशन काहीच साधन नव्हतं, कारण मोबाईल नव्हते, काहीच काहीच फोन नव्हतं, काय नाही. हो. खाली उतरलं एसटी मात्र लगेच मिळाली आणि ड्रायव्हरनी कंडिशन बघितली की यांचा खूपच जास्त त्रास झालाय. त्याने गाडी कुठेच न थांबवता डायरेक्ट तळ्याला नेली. वा. तळ्याला माझ्या बाबांचीच मागे बहीण सख्खी, तिचे मिस्टर डॉक्टर आहे, तर त्यांनी प्राथमिक उपचार केले त्यांच्यावर आणि बाणगावच्या हॉस्पिटलला फोन करून सांगितलं इमर्जन्सी केस आहे, सगळी तयारी करून ठेवा, मी पाठवतो. हो. मग माझा भाऊ मित्राकडे गेला. मित्राला तो सप्तशती वाचण्यासाठी बसणारच होता, हो. त्यांनी ते ठेवलं तसंच, देवीची क्षमा मागितली हं. आणि गाडी करून अगदी 15 मिनिटात माणगाव हॉस्पिटलला पोहोचले. ते प्रायव्हेट हॉस्पिटल, शिंदे डॉक्टरांचं, ते हार्ट स्पेशालिस्ट आहे, हो. त्यांच्याकडे नेलं. त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि आता मला ह्यातलं काहीच माहिती नाही, मी घरी होतो. माणूस नंतर मग आला घरी रात्री संध्याकाळ, हं. त्यावेळेला म्हटलं अरे काय झालं, तर म्हणाला बरे आहेत. आता आईच्या वगैरे समोर तो काय बोलला नाही. नंतर मी त्याला बाजूला घेऊन विचारलं का रे नक्की काय ते सांग. तर तो म्हणतो की बाबांना माणगावला नेले. नंतर मी पण आता रात्री काय करू शकत नाही त्या तिथे. आता दोघींना सांगितलं तर ते परत अजून काहीतरी वेगळंच गोंगाट होणार. तर मी आपलं नामस्मरण चालू ठेवलं स्वामींचं आणि कुलस्वामिनीचं. नवरात्रचं त्यावेळेला आरती वगैरे केली. संध्याकाळी ते सगळं कोरकलं, झोपलो म्हणजे आता बसून राहिलं तर आई चरविचार होणार, का बसलायस म्हणून विचारणार. मी आपलं पडल्याच नामस्मरण रात्रभर जागून काढली आणि सकाळी उजाडता निघून गेलो, कारण सकाळी काही गाड्या नसतात तिथे. चालतच गेलो तळ्याला, 7 किलोमीटर तळा तिथून. गेलो घरी तर मित्राचे वडील होते. म्हटलं, त्यांनी लगेच गेल्या मला म्हणाले, सतीश काका बरे आहेत हा, आता काय काळजी करण्याचं काय कारण नाही. दादूचा फोन आला होता, म्हणजे मित्राचा त्याला फोन आला की तो पण आता येईल, निघालाय तिथून. मी म्हटलं आता बरे आहेत कळलंय तर मी म्हटलं निघतो, आईला वगैरे घेऊन आम्ही माणगावला जातो हॉस्पिटलला. तेवढ्यात तो मित्र पण आला तिथे. म्हणून त्यांनी मला स्टोरी सांगितली सगळी की त्यांना नेलं, अशी कंडिशन होती. आणि डॉक्टरांनी सुद्धा भावाला सांगितलं की 3 तासाची मुदत आहे, 3 तासात जर औषधांचा परिणाम झाला आणि त्यांची हालचाल झाली तर काही धोका नाही असं समजूया. पण तसं ते घडलं, स्वामींची कृपा झाली. बरोबर. आणि असं सगळं घडल्यानंतर मग तेव्हा मी जेव्हा गेलो बाबांना भेटलो तर ते एकदम भ्रमिष्ठासारखं काहीतरी बोलत होते. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला, अरे हे काय आता नवीन झालं. मी तसाच खाली बसलो, पूर्ण मला उभं राहण्याची ताकदच गेली माझी, कारण असं कधी मी माझ्या बाबांना बघितलेलं नव्हतं. आणि असं झाल्यानंतर मग थोड्या वेळाने मी कसं करून मी फोन केला डॉक्टरांना की म्हटलं असं आहे. तर ते म्हणाले की हेवी डोस दिलेले आहेत, त्यामुळे असा परिणाम होतो, 2-3 दिवसांनी ते नॉर्मल होतील. बरोबर. आणि नंतर मग 2-3 दिवसांनी नॉर्मल झाले, पण पूर्ण असं हे नव्हतं झालं की नेहमीसारखे नव्हते. पण साधारण 8 दिवसांनी ते एकदम नॉर्मल झाल्यानंतर त्यांनीच मला, आम्ही बसलो होतो असं गप्पा मारत, मला म्हणतात सतीश आपण स्वामींचा मठ बांधायचा, छोटा तरी बांधूया पण स्वामींचा मठ बांधायचा. म्हटलं का, असं का मनात आलंय तुमच्या अचानक. तर म्हणतात मी इथून गेलो विंचूचावला, त्यावेळेला पूर्ण बेशुद्ध होतो माणगावला जाईपर्यंत, काहीच माहिती नव्हतं, पण नामस्मरण माझं चालू होतं मनात, ते मला जाणवत होतं आणि स्वामी मला दिसत होते. आणि आज जी काय मी इथे आहे हे स्वामींचीच कृपा आहे. अशा गोष्टीतून ती स्वामींच्या मठाची प्रेरणा मिळाली मला. आणि त्यानंतर पण त्यांनी हा विषय सोडून दिला होता बरेच दिवस की आता दोन्ही मुलं, आपण बोललोय पण दोन्ही मुलं ब्लाइंड आहेत, त्यांना जर हे पुढे सगळं कोण सांभाळणार असं केलं. छोटा असू दे नाही तर मोठा असू दे मठ, बरोबर, रोजची नित्य पूजा वगैरे सगळ्या ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत तिथे. हे सगळं सांभाळणं शक्य होईल का, अशा हिशोब त्यांनी विचार करून तो विषय बंद केला होता. माझ्या मनात ते होतं की बाबा अजून असं का बोलत नाहीये. मी समजून होतं की त्यांच्या मनात दुसरं काही विचार नसेल. पण जेव्हा आम्ही मग पूर्ण ही जागा सांभाळणं, 10 एकर जागा सांभाळणं आवाक्याच्या बाहेर गेलं, म्हणजे डोळ्यांचा प्रॉब्लेम इतका वाढत, पूर्ण तो ब्लाइंडनेस आल्यानंतर कोणाच्या भरोशावर ठेवायचं, म्हणून मी ती जागा विकण्याचा निर्णय घेतला. पण गावची ओढ, त्यामुळे मुंबईला येण्याचं काही माझं
निर्णय तो घेतला नाही मी. तिथेच मग बिटसई गावाजवळ तिथे जागा घेतली शेणाट्याला. आणि बरं. तिथे आल्यानंतर मी बाबांना म्हटलं, आता बोललायत ना स्वामींचा मठ बांधायचा म्हणून, ते आता पूर्ण करूया, मी जबाबदारी घेतो. वा, जबरदस्त. खूप छान. म्हणजे अशा दृष्टी डोळ्यासमोर सगळे क्षण दिसत होते मला की काय हे झालं. खूप म्हणजे खूप प्रेरणा मिळेल लोकांना की हे ऐकल्यानंतर. खूप छानशी अशी आणि सहज घडत गेलं. म्हणजे असं नाही की आता आम्ही दोघं तर भाऊ, आता दोघं घरीच, मी तर दमणसवाली मुंबई सोडली, हो. काय पुढे होईल विचार नाही केला. बरं, माझा प्रश्न असा होता की मुंबई का सोडली आणि गावाला काय गेले? मी लहानपणी दुसरीत असताना मनाशी ठरवलं होतं. आम्ही लहानपणी माझ्या साधारण 71 साधारण काहीतरी 71 साली माणगावला राहत होतो आम्ही. त्यावेळेला मी लहान होतो, मॉन्टेसरीत होतो. हो, त्यानंतर मग माझ्या वडिलांची बदली तिथे कोटीर हॉस्पिटलला झालेली होती, बरोबर. माणगावला. त्यावेळेला गावची ओढ मला तिथे तेव्हाच लागलेली होती. आणि पहिलीपर्यंत मी गावालाच होतो. आणि इयत्ता दुसरीत असताना मला तिथे आधी मला पाठवलं ऍडमिशन घेऊन मुंबईमध्ये जोगेश्वरीला. आणि नंतर जेव्हा सगळं त्यांची बदली पुन्हा त्यांनी मुंबईला झाल्यानंतर ते सगळं सामान घरातलं घेऊन आले. मी बघतोय गाडीतलं सगळं सामान होते. म्हटलं, बाबा आता इथेच राहायचं, हे सगळं घेऊन कशाला आलेत? नाही, आता इथेच राहायचं. आता माझी बदली मुंबईत झाली, आता इथे ऑफिसला जाणार मी. बरोबर. मी म्हटलं, नाही, मला गावालाच जायचंय. आता आलोय तर ठीक आहे, पण मी मोठा झाल्यावर गावालाच जाणार. त्यावेळेचे ते विचार. बरोबर. पण मी जे ठरवलंय ते मी विसरत नाही. हो, ते वेळ उशिरा का होईना, पण ते मी करतो. बरोबर. माझ्या मनाचा निश्चय माझा खूप निश्चयी आहे, मी जिद्दी पण आहे त्याचा, आणि लहानपणापासून. आणि ते मी ठरवलेली गोष्ट मी कायम लक्षात ठेवली. मला जायचं होतं आर्मीमध्ये, ओके. पण माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेममुळे मला ते जाता नाही आलं. ते दुःख मला मात्र कायम होतं, आठवण आधी. बरोबर. पण त्यानंतर मी कमर्शियल आर्टिस्ट झालो. हो, पॅकेजिंग डिझायनर म्हणून मी काम करत होतो. बरोबर. हा विषय मला आवडत नव्हता. हो, आर्टिस्ट होणं वगैरे मला ते मनापासून होत नव्हतं माझ्याकडे. पण हातात कला होती आणि ते मी शिकलो मग नंतर काहीतरी करायचं म्हणून. बरोबर. आणि नंतर मला काम वगैरे मिळत होती. मी फ्रीलान्स करत होतो बरीच 99 पर्यंत मी केलं काम. हो, आणि ते जे करायचं ते 100% करायचं. बरोबर. आवडत नाही म्हणून, कारण तुम्ही माझ्याकडे जर काम देणार आहात तर तुमचं काम मला करणं भाग आहे, आणि ते मी 100% माझ्या मनापासून करणं ते गरजेचं आहे. करेक्ट. कारण तुमचं आज पॅकेजिंग डिझायनर म्हणून मी जेव्हा काम करतो तेव्हा तुमचं प्रोडक्ट त्यातनं विकलं जाणार आहे. करेक्ट. आणि तुमच्या प्रोडक्टचं मार्केट चांगलं होण्यासाठी तुम्ही माझ्याकडे विश्वास ठेवलेला आहे. तर ते काम मला तुमचं 100 रुपयाचं असू दे का 10,000चं असू दे, त्याच प्रामाणिकपणे मी ते करत होतो. कुठलंही काम मी असं सोडलेलं नाही की मी आगळपगळ काहीतरी करून दिलं आणि केलं. करेक्ट. ती मला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट क्वालिटी आणि परफेक्शन असलंच पाहिजे. बरोबर. ते सगळं ते करत होतो. त्यानंतर मग विचार केला, मग आमच्या शेजारी राईरकर म्हणून एक कुटुंब, म्हणजे आता आहे, म्हणजे ते आता दादा नाही आहेत, तर ते आई वडील आणि 2 मुलं त्यांची, ती सुद्धा आमच्याच विचारायची. बरं. ते चौलचे आहेत. ओके. तर त्यांच्याकडनं मला मी ते बघायचो की शुक्रवारी संध्याकाळी ते शनिवार रविवार त्यावेळेला सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असायची, कारण ती सरकारी कर्मचाऱ्यांचीच कॉलनी ना आपली. बरोबर. ते शुक्रवारी संध्याकाळी जायचे, रविवारी रात्री परत यायचे. त्यांना वाडीचं प्रचंड वेळ, नारळ पोपडी आणि ती त्यांनी ठरवून ठेवले होतं रिटायरमेंट नंतर गावाला जायचं. आणि त्यांच्याकडे बघून मला पण वाटायला लागले की आपण पण शेती करूया. असा विचार करून मला मी ते गावाला जाण्याचा, मी ते लहानपणचं मला आठवलं, गावाला जायचा निर्णय रिकॅप झालं. ती जागा घेतली, ती जागा डेव्हलप केली स्वतः मी आणि माझा एक माणूस. आणि नंतर काही वर्ष माझा भाऊ पण तिथे येऊन, त्याला दिसत नव्हतं, सोनार काम करायचा, एम्ब्रॉयडरी म्हणून तो दागिन्यांवर नक्षी काम करायचा. ते सुद्धा सोडून तो सुद्धा आला तिथे. त्याला जेवढं शक्य झालं, त्याचं लग्न 2004 साली झालं. मग त्याला नंतर मुंबईत येणं भाग होतं, तो मुंबईत आला. पण मी तिथे जिद्दीने सगळं त्या एका माणसाला घेऊन तेवढी जागा डेव्हलप केली. 200 काजू, 50 आंबे, सगळं नारळ, इतर सगळे फळझाडं, असं काय काय केलं. दर भाजीपाला आवड म्हणून करायचो. नफा नुकसान काय बघितलं नाही, पण सोडून दिलं जिद्दीने की मला जायचंय मुंबई. मला तिथे गेल्यावर काय मिळेल काय नाही याचा विचार मी केला नाही.
तिथे गेल्यावरती मग तिथे रमलो निसर्गामध्ये. बरोबर. पण नंतर विचार पण केला असं की आता जेव्हा असं ब्लाइंडनेस येणार आहे, डॉक्टर सांगितलंय आपल्याला, हो. त्यावेळेला म्हटलं आपण ही जागा डेव्हलप केलेल्याचं पैसा करून म्हटलं मुंबईत जावं लागेल आपल्याला. हो. पण तसं काय झालं नाही. तो निर्णय घेणं काय मला जमलं नाही. आणि ज्या वेळेला ही जागा सांभाळणं कठीण व्हायला लागलं की डोळ्यांच्या प्रॉब्लेममुळे, त्यावेळेला ती मग विकण्याचा निर्णय घ्यायला लागला. करेक्ट. ती विकली आणि नंतर मग ही जागा घेतली छोटीशी, आपल्या आवाक्यात राहील एवढं, बरोबर. आपण स्वतः ते करू शकतो अशा हिशोबाने ही जागा घेतली. आणि इथे आल्यानंतर हे स्वामींचं काय योजना असेल मला तिथे आणण्याचं, कारण स्वामींचं वास्तव्य तिथे होतं, ते बरोबर. जाणवत होतं. अगदी तुम्हाला सांगतो, ही जागा जेव्हा घेतली त्यावेळेला स्वामींचा मठ बांधायचा म्हणूनच ती जागा घेतली. बरोबर. म्हणजे इथे राहायला आलो की आपण ते करूया. आणि माझ्या सासूबाई त्यावेळेला तिथे आल्या होत्या. आमचं लग्न सुद्धा त्या गावात आल्यानंतरच झालं. मी तेव्हा 40 वर्षाचा होतो. आणि माझी मिसेस तेव्हा ती पण मुंबई सोडून आलेली होती. आमची ओळख नव्हती, पण ती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमात होती आणि तिचं घर वगैरे व्हायचं होतं. आणि आमची ओळख झाल्यावर आमचं घर तिथे नुकतंच झालं आणि नुकतंच आम्ही राहायला आलो होतो. बरोबर. तर ती आली, आम्हाला विचारलं तिने की मी इथे जरा राहू का तुमच्या बरोबर, कारण मला त्र्यंबक होम करायचंय जागेच्या शुद्धीसाठी. तर ते मला 11 दिवस सलग करायचंय सकाळी उठून, ते राहण्याची सोय नाहीये. आणि मग ती आपल्या कुटुंबामध्ये मिक्स झाली चांगली. वा. आणि नंतर मग अगदी म्हणजे घरच्यासारखं सगळे आम्ही वावरत होतो. एक 10-11 दिवस कसे गेले कळलं नाही. नंतर मग तिच्या जागेच्या कामासाठी मग ती तिथे अधूनमधून यायला. नंतर मग असं असताना त्याच 11 दिवसामध्ये माझ्या आईने तिला विचारलं की असा असा प्रॉब्लेम आहे, तू विचार करू शकतेस का आमच्या सतीशचा. तिने म्हणाली मला काहीच प्रॉब्लेम नाही. वा. त्यामुळे मी हे सांभाळू शकते. आम्ही तसा काय अडचण येण्याचा काही प्रश्न नाहीये. तिने होकार दिला. वा. घरी गेली, घाटकोपरला तिचं माहेर, आणि आई वडिलांना तिने सांगितलं असं असं आहे. त्यांनी पण तिला सांगितलं तू निर्णय घेतलास तो तू करू शकतेस. मग झालं तुमचं लग्न. आणि मग सगळ्या कुटुंबाने सुद्धा, आणि मी स्वामींजवळ 2005 सालापासून ही गोष्ट, त्या आधीच्या ज्या चरीला जागेवर होतो, त्या 10 एकर जागेवर, त्यावेळेला मी संध्याकाळी उपासनेला बसलो की स्वामींना प्रार्थना रोज करायचो नामस्मरण करताना, की एवढं सगळं उलाढाल करतोय, ही जी काय उचापती मी केलंय हे सांभाळण्यासाठी मला भक्कम साथीची, एक सहचारिणीची गरज लागणार. करेक्ट. पण मला काय स्वतःहून कुठे शोधायला जायचं नाही, कारण माझ्या स्वतःचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. अशा अवस्थेत मी कोणाला हे करणार. तुम्हीच काय ते करा. तुमच्याकडूनच अशी जी स्वतःहून मुलगी येईल चालत आणि स्वतःहून तयार होईल, तिच्याशी लग्न करील. वा. आणि हे तसंच्या तसं अगदी घडून आलं. समजूतदार, सुशिक्षित, आणि कुटुंब सुद्धा समजूतदार, आणि सगळे एज्युकेटेड लोक आहेत. काही प्रॉब्लेम येत नाही कुठे. खूप छान काका. म्हणजे खरंच आपल्या म्हणजे एक स्टोरी सारखंच एक ऐकणं होतं माझं, आणि खूप प्रेरणा मिळते. म्हणजे तुमच्याकडनं मला खूप असं इन्स्पिरेशन मिळालंय की म्हणजे पूर्ण अंध असताना पण आपण इतके कार्य म्हणजे कुशलताने कार्य केलेत आपण. बरं काका, मला सांगा की तुमच्या आयुष्यात गुरूंचं आगमन कधी झालं, आणि गुरूंकडनं आपल्याला काय साक्षात्कार किंवा प्रचिती, अनुभव असं मिळाले, सांगा. जेव्हा माझा डोळ्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्याचं निवारण व्हावं अशी बऱ्याच जणांची इच्छा होती. आणि उडदावण्याला, रोह्याजवळ जे उडदावणा गाव आहे, तिथे अण्णांच्या माध्यमातून बरेच मठ स्थापन झाले रायगड जिल्ह्यामध्ये. बरोबर. जवळ 35 एक मठ काहीतरी आहे. अण्णा मस्के अंबरनाथ, श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र, त्यांच्या माध्यमातून तिथे मठ बरेच स्थापन झाले. तर माझा मित्र म्हणाला की असं अशा ठिकाणी अण्णा येणार आहेत, तर आपण डोळ्यांच्यासाठी आपण जाऊया विचारायला. त्यावेळेला मठाचा विषय माझ्या डोक्यात, म्हणजे जरी असलं आमचा विचार तो, तरी आमचं विचारणं कोणाला झालेलं नव्हतं किंवा आमचा तसा निर्णय झालेला नव्हता. जेव्हा गेलो अण्णांकडे, तेव्हा अण्णांजवळ बसल्यानंतर मग अण्णांनी आम्हाला सांगितलं, सगळे बोलणं चालणं झालं, आणि तिथे सुद्धा आमचं लगेच सूत जमलं अण्णांशी. म्हणजे अगदी घरच्यासारखं बोलणं चालणं पहिल्याच भेटीत आमचं सुरू झालं. वा. आणि
मला ती लहानपणापासून सवय होती, कारण ह्या हो. सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या होत्या. बरोबर. आपोआप मला तिकडे जुळलं. छान अशा घरगुती गप्पा झाल्या. मला म्हणाले उद्याचा दिवस जाऊ दे, परवा तुम्ही या, मी परवा तुम्हाला काहीतरी देतो म्हणून. ओके. परवा त्या दिवशी त्यांनी बोलवल्याप्रमाणे गेलो. त्यांनी गळ्यात एक ताईत वगैरे दिला, पण ते म्हणाले की तुम्ही हे करत जा. स्वामींचा त्यांचा मंत्र जो आहे, इच्छितदाता, सकल कार्य तो सिद्ध. सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. हो. ते तुम्ही म्हणत जा. आणि खास उपाय घ्यायला तुम्हाला अंबरनाथला तुम्ही या म्हणून. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला बरीच वर्ष, म्हणजे माझं लग्न झालं त्यानंतर आम्ही गेलो. ओके. जवळजवळ 2013-14 साली गेलो तिकडे ओके. अंबरनाथला. हम्म. आणि त्यावेळेला मग अण्णांची माझ्या डोळ्यांच्यासाठी त्यांनी मला हे दिलं. त्यावेळेला सुद्धा त्यांना मठाच्या संदर्भात असं मोगम विचारलं, पण तसं काही खास बोलणं झालं नाही. आणि नंतर मग जेव्हा अण्णा राणेच्या वाडीला आले, तळा तालुक्यातलं राणेची वाडी हे त्यांचं आवडतंच ठिकाण. ओके. त्या ठिकाणी तिथे आल्यानंतर मग अण्णांशी भेटलो आणि म्हटलं, अण्णा आम्हाला सुद्धा असा स्वामींचा मठ बांधायची इच्छा आहे. तर कारण ही गोष्ट कशी आहे, आपल्या मनात आलं म्हणून कन्स्ट्रक्शन मटेरियल घेतलं आणि बांधकाम केलं असं होत नाही. बरोबर. त्याच्यासाठी गुरूंचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन गरजेचं करेक्ट आहे. करेक्ट कारण करेक्ट. पुढे हे सगळं चालू राहिलं पाहिजे. बरोबर आणि बरोबर. अण्णांची ओळख झाल्यानंतर, आणि ते सुद्धा कसं, इतर आता पुण्याला हे सगळे होते, तपस्वी काका होते, भाटे काका होते, भाऊ होते, पण ते सगळे लांब होते आणि तपस्वी काकांचा स्वतःचा असा प्रॉब्लेम होता. करेक्ट. दृष्टीहीन होते ते सुद्धा. हम्म. हरिभाऊ क्षीरसागर ते सुद्धा वयस्कर होते, हम्म. भाटे काका पण वयस्कर. मी मनात म्हटलं की आपल्याला असे गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. तर योगायोगाने अण्णांची ओळख झालेलीच होती. हम्म. आणि अण्णांची एक गोष्ट मला आपण आवडली की कुठेही कसला व्यवहार नाही, बरोबर. कसलीच आसक्ती नाही. स्वामींचं वेळ फक्त स्वामींचं नाव घेतलं की ते हसायला लागले आणि ते त्या दुर्गीत वावरायचे. हो बरोबर. आणि मी म्हटलं की अण्णांनाच आपण विचारूया. आणि अण्णांचं मला हे सगळ्या गोष्टी मला अण्णांच्या पटल्या, कारण गुरुस्थानी असलेले आता तुम्ही बघताय की ते काय काय चालत असतं. हो करेक्ट आहे. तर मला ते असल्या गोष्टीपेक्षा मी अण्णांना निवडलं. हम्म. खरं म्हणजे गुरूंनी शिष्याला निवडलं, पण आत्ताचा काळ तसा नाही. तपस्वी काका स्वतः तसं म्हणायचे की शिष्यांनी गुरुला निवडावं म्हणून. हो. आणि मला अण्णांची ह्या गोष्टी खूप पडल्या. बाकीच्या कोणी त्यांच्याकडे लक्षच नसायचं कुठेही, हम्म. फक्त स्वामी, बस स्वामींचा विषय काढला की तेवढ्या विषयावर ते भरभरून बोलायचे. बरोबर. आणि असं केल्यानंतर मग त्यांना एकदा घरी बोलवलं की घरी एकदा ते आले, मला वाटते 2015 साली का काहीतरी. मला म्हणाले की अजून स्वामींचं सिग्नल नाहीये, मठ एवढ्यात बांधायचं नाही, मी सांगेन कधी बांधायचं ते. वा. आणि त्यावेळेला अण्णा येणार म्हणून बरीच काय काय असं घरी मधल्या जागेला कुंपण होतं ते मी काढलं होतं. हम्म. आणि मला सगळ्यांनी त्यांच्या बरोबर असणारी लोक, त्यांनी मला बरंच काय काय सांगितलं. अण्णांनी हे सगळं असं करून ठेवा, तसं करून ठेवा. अण्णांना आल्यानंतर तसं काहीच नाही. त्या कोपडीच्या वरनं पटकन अर्घ उडी मारून गेले आणि स्वामींच्या नादात जाऊन, जिथे आता मी मठ बांधलाय हो. तो मुद्दाम मी त्याच ठिकाणीच बांधला, कारण स्वामींचं वास्तव्य तिथे जाणवत होतं आणि अण्णा नेमके त्याच ठिकाणी जाऊन बसले होते वा दगडावर. वा. आणि ते स्थान मी म्हटलं, अण्णा इथेच बांधायचंय आपल्याला मठ. हो. पण म्हणाले थांबा. नंतर मग ही गोष्टीत 5-6 वर्षे गेल्यानंतर जेव्हा अण्णांनी मला सांगितलं की आता तुम्ही हळूहळू बांधायला सुरुवात करा, त्यावेळेला, आणि नंतर मग अण्णा मला एवढं पण म्हणाले पर्सनली की आम्हाला निरोप पाठवला. त्यांचे पूर्वीपासूनचे सेवेकरी मोरेश्वर गोरिवले म्हणून तळ्यामध्ये आहेत, ओके. गुंड्याच्या वाडीत, त्यांच्या थ्रू मला निरोप पाठवला की मी येऊन तिथे राहणार आहे. माझं अंबरनाथचं काम संपलंय आणि थोडासा इश्यू होता एक घराचा तिथे खाली आमच्या जागेमध्ये. ओके. त्या संदर्भात ते म्हणाले तो प्रश्न आपण सोडवून टाकू आणि मी तिथे येऊन राहीन आणि इथल्या लोकांसाठी काम करीन. हम्म. निदान महिन्यातले 15 ते 20 दिवस मी इथे राहण्याचा माझा विचार आहे म्हणून. वा. माझ्या डोळ्यातून आणि मृणालच्या डोळ्यातून इतकं पाणी व्हायला लागलं की ह्याच्याशिवाय आनंदाची गोष्ट नाही. करेक्ट. गुरुस्थानी असलेली व्यक्ती ही इच्छा बोलून दाखवते आमच्यासारख्या बरोबर. माणसांना. ह्याच्यापेक्षा भाग्य नाही अजून. हो. आणि मी पण त्या आनंदात ठीक आहे. नंतर मग फोन केला की अण्णा तुमचा निरोप मला मिळालाय आणि असं असं येऊन मी प्रत्यक्ष भेटीन. हम्म. पण या भेटण्यात अजून 2 महिने गेले. जानेवारीमध्ये मी त्यांना भेटायला गेलो, हम्म. माझे वडील आणि मी गेलो. सकाळी हम्म. 9 वाजता पोहोचलो, पण तेवढ्यात ते पुण्याला जायला निघाले होते.
त्यावेळेला तरी पण अण्णा थांबले, जवळजवळ पाऊण तास सगळे गप्पा मारल्या. पण त्या विषयावर बोलणं, म्हटलं अण्णा हा विषयावर बोलायचंय पण आता असं घाईघाईत बोलणं नाही होणार, आपण मग जोडीने बोलूया पुन्हा, तुम्ही आता तळ्याला याल तेव्हा बोलूया. बरोबर. असं करून ते दिवस गेले आणि आई त्या अगदी एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिलला अण्णा तो देह सोडला अण्णांनी. आणि त्यावेळेला ते पण आता तो मठ बांधण्याचं तर अण्णांनी परमिशन दिलेली होती. हम्म. मग ते बांधकाम मी सगळी तयारी केलेली होती, बऱ्याच अडचणी आल्या त्यावेळेला. बरोबर. पण ते वडिलांची पण इच्छा होती आणि ते सगळं मला त्यांना प्रचंड घाई, कधी एकदा मठ बांधून होते. बरोबर. कारण त्यांना सुद्धा ते सुद्धा वयस्कर होते बरोबर. आणि त्यांची पण प्रचंड मेहनत आणि त्यांनी सुद्धा पुष्कळ घाईघाईनी. आणि ते अण्णांनी जरी मला सांगितलं की हे स्टेप बाय स्टेप करा, थोडं थोडं थांबून, हम्म. तसं काय घडलंच नाही. एक एक काम झाल्यावर दुसऱ्या कामाचा निधी उपलब्ध होत होता बरोबर. आणि न थांबता ते काम झालं वा. पूर्ण. आणि स्वामींची स्थापना 2022 साली 7 फेब्रुवारी 2022 झाली. बरोबर. आणि त्या मधल्या काळामध्ये जेव्हा अण्णा गेले त्यावेळेला मला अमरनाथचं कोणाशीच माझं कॉन्टॅक्ट होत नव्हतं, कारण माझ्याकडे कोणाचाच कॉन्टॅक्ट नंबर नव्हते आणि बरोबर. मी असं जाऊन मला जाणं शक्य नव्हतं असं प्रॉब्लेममुळे. हम्म. नंतर मग जेव्हा कळलं की आपला मठ असं होतोय, पूर्ण होत आलेलं आहे, मी तर निरोप पाठ गोरिवल्यांकडनं वगैरे कदाचित त्यांनी निरोप सांगितले असते. आणि मग वहिनी आणि दीप्तीताई आल्या 2 महिन्याआधी. हा. आणि त्यावेळेला मी म्हटलं वहिनींना, अहो वहिनी किती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच जणांना सांगितलं पण कुठेच काय कॉन्टॅक्ट झालं नाही आपलं, त्यामुळे मी आपलं असं केलंय. हा. वहिनी म्हणाल्या खूप छान झालंय. त्यांना पण आनंद झाला की अण्णांच्या जे स्वप्न होतं एक राण्याच्या वाडीचं मठ आणि पैठणकरांचं मठ, हो. हे व्हायला हवं लवकर, हो. तर हे आपलं काम झालंय. त्यांना पण खूप आनंद झाला. हो. आणि म्हटलं आता काय करू, मला म्हणतात मी तुमच्यासाठी आता काय करू आपल्या मठासाठी. बरोबर. ती म्हटलं स्थापना तुम्ही करायची आहे. सगळं तयार आहे, फोटो आहे, सगळं पावलं वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त स्थापनेला तुमची उपस्थिती आणि असायला हवी. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. अण्णांच्या बाबतीतली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 2018 साली अण्णा गेले 1 एप्रिलला. त्यानंतर असलेली गुरुपौर्णिमा, त्यांची इच्छा किती प्रबळ होती बघा. हो. त्या गुरुपौर्णिमा संध्याकाळी मी नामस्मरण, माझी सुदर्शन क्रिया करून झाल्यानंतर नामस्मरण करत होतो. स्वामींचं नामस्मरण करताना पाऊस होता त्यावेळेला गुरुपौर्णिमेला. हो. आणि दारामध्ये समोर अंगणात मला स्वामी आपला अण्णा दिसतंय, शांत एकदम स्मित हास्य, पाठीमागे बॅकग्राऊंड असा एक शुभ्र असा प्रकाश, एक धुकं पडल्यासारखा हो. तेजस्वी असा प्रकाश. आणि त्या ह्याच्यात अण्णा माझ्याकडे बघतायत शांतपणे, मला असं हास्य. आणि मला म्हणतात मला यायचं आहे, मला वा. इथे यायचं आहे. वा. माझ्या डोळ्यातनं जे पाणी यायला लागलं, थांबायलाच नाही. मी जवळ अर्धा तास ते नामस्मरण वगैरे माझं बंद झालं. हो. गोरिवल्यांना फोन केला पहिला, हम्म. म्हटलं गोरिवले तुम्ही अण्णाने भेटायला तिकडे गेलात, अण्णा इथे आले. याच्यापेक्षा खूप अजून छान. काय वेगळी अनुभूती आणि खूप छान. प्रसिद्धी असणार. खूप छान. खूप छान. दुसरी गोष्ट अजून अशी, हे सगळं असं उलट सुलट होतात आपले किस्से, बरोबर. पण हरकत चालेल. नाही, पावण्याच्या भरात हे सगळं होणार. गुरूंचं- त्यानंतर मी जेव्हा अंबरनाथला गेलो आणि अण्णांना म्हटलं अण्णा आपला मठ पूर्ण झालाय, स्थापनेच्या कार्याला तुमची उपस्थिती आवश्यक आहे. एखाद्या पिक्चर मध्ये घडावी अशी घटना ती मी 20 जवळ 15 ते 20 सेकंद हे अनुभवलं. हम्म. त्या मूर्तीतून अण्णा प्रत्यक्ष बाहेर आले, माझ्या बाजूला येऊन उभे राहिले, तयार आहे मी यायला, चल. असे बोलले. असे बोलले म्हणजे त्यांची उत्सुकता, ते मी असं एवढं फक्त बोलल्यावर त्या मूर्तीतून आले आणि बाजूला उभे राहिले. माझ्या मनात ही म्हणजे त्यांची इच्छा इतकी प्रबळ होती की त्यांना तिथे येऊन राहायचंच होतं. ही गोष्ट मी फार ठिकाणी बोललेलो नाही म्हणजे अजूनपर्यंत. खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, आपला हा मठ जेव्हा बांधण्याचं जेव्हा अण्णांनी परमिशन दिली, हा. त्यावेळेला मला म्हणाले की 7 गुरुवार करा, 7 गुरुवार तुम्ही उपवास करा, अण्णा आणि स्वामींचं नामस्मरण करता स्वामींकडे एक संकेत मागा पहिला की मला कधी असं- असताना हयात मध्ये असताना हयात गुरु. असताना. ओके. त्यावेळेला मला म्हणाले की असा विषय जेव्हा मला ते बोलले की बाबा हे हो. मठ स्थापन करायला तुम्ही हरकत नाही, बांधकाम थोडं थोडं सुरू करा. हो. त्यावेळेला त्यांनी मला असा संकेत मागण्याचा एक तो मला हे दिला होता, मार्ग दिला होता. तर मी 7 गुरुवार करायचे म्हणून ठीक आहे म्हटलं, स्वामींच्याकडे प्रार्थना केली. ज्या गुरुवारी सुरुवात केली
त्या दिवशी मी स्वामींची प्रार्थना केली की म्हटलं अण्णा म्हस्के यांच्या माध्यमातून आपल्याला मठ स्थापन करायचं आहे. तुमचं वास्तव्य इथे आम्हाला हवं आहे कायमस्वरूपी, आणि त्यासाठी मला तुम्ही संकेत द्या. आणि मला नागाच्या स्वरूपात दर्शन घ्या असं पटकन माझ्या तोंडातनं निघून गेलं. काय? नागाच्या स्वरूपात दर्शन द्या. ओ, माझ्या लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर, मी आता सुद्धा कधी मध्ये मध्ये जेव्हा डोळे मिटून बसतो किंवा काय असतं, माझ्या समोर नागाचा फणा कायम असतो. ओ, येतच असतो तो. पहिली मला भीती वाटायची. नंतर मग मला एक गुरुसनी असलेले असेच एक व्यक्ती भेटले. म्हटलं असा प्रॉब्लेम माझा असा आहे, काय त्याच्यामध्ये? तर म्हणाले गुरुकृपा. वा, नागाचा फणा दिसतो, ही गुरुकृपा तुमच्यावरती आहे, त्याचं सिम्बॉल आहे हा. बरोबर. तर मला तेव्हा ते कळलं आणि मी पटकन बोलून गेलो. माझ्या काही मनात नाही. मी पटकन म्हटलं की मला नागाच्या स्वरूपात दर्शन द्या. गुरुवारी ही प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी आमचं गणपतीचं देऊळ पण आहे. तिने एक काहीतरी एक काय म्हणतात त्याला, आपण देवाशी नवस केलेला असतो तसं तिने जागा घेतली होती आमच्या लग्नाच्या आधी. त्या जागेत गणपतीची प्रतिष्ठापना करून म्हणून तिने ते सांगितलं. तिला जागा मिळत नव्हती म्हणून तिने गणपती शेतकरी स्वरूपात बनवला आणि म्हणाले मी जागा शोधून दमरे, तर तूच जागा शोध शेतीसाठी. असा तिने तो एक संकल्प हे करून तिने मातीची मूर्ती बनवली आणि त्याच्याशी ती बोलली आणि तशाप्रमाणे तिला त्या अवधीमध्ये जागा मिळाली. तिचं ते काम झाल्यामुळे तिने तो गणपती तिथे स्थापन, मार्बलची मूर्ती, आम्ही खूप सुंदर मूर्ती आहे, शेतकरी स्वरूपातला गणपती. ओके. आणि ती इथे ती पूजेला गेली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी. आणि सकाळी मी पूजा करत होतो घरातली. तर घरामध्ये मांजरं आहेत आमच्याकडे. ती मांजरांची सारखी चलबिचल झाली होती. माझ्या पायाजवळ येऊन उभे राहतात. कदाचित माझ्या मनामध्ये आलं काहीतरी वेगळं घरामध्ये फिरतंय असेल, कदाचित काही, कारण जंगलच आहे ना ते. करेक्ट. तर मी पूजा करत राहिलो, जागेवरनं जास्त काय हल्लो नाही. म्हटलं काहीतरी धोका असल्याशिवाय हे फिरत नाहीयेत. नंतर मग मृणाल आली गणपतीची पूजा करून. तेव्हा तिला काय जाणवलं नाही कुठे. ती मांजर तिच्या मागे गेली आणि नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर दुपारी जेवण झालं. आम्ही जरा वेळ पडलो तिथे पलंगा, असं बसून होतो जरा गप्पा मारत. तेवढ्यात ती किचन मधल्या खिडकीतली मांजर पटकन उठून आमच्या घराच्या उत्तरेच्या दिशेच्या भिंतीवर आली खिडकीत आणि कावरी बावरी होऊन बघायला लागली. आता हिला त्या प्राण्यांची जास्त चांगलं माहिती. ती म्हणते ही अशी का करते म्हणून तिने खिडकीतनं बघितलं तर नाग तिथे फिरत होता. ओ, मला आता दिसणार नाही पण तिला दर्शन दिलं. बरोबर. संकेत अजून वेगळा कुठला असणार. बरोबर बरोबर बरोबर. खूप खूप छान काका. बरं मला सांगा आता की आपण बघा या अवस्थेत सुद्धा गिरणार वारी सुद्धा केली आहे. हो. आणि तिथे आपल्याला आम्ही असं ऐकलंय की शंकर महाराजांचं साक्षात दर्शन सुद्धा झालंय. त्यांच्याबद्दल थोडस संक्षिप्त मध्ये सांगा. आता त्यावेळेला गिरनार वारीला ती एकटी जाणार होती. पण नंतर मी पण विचार केला की जाण्याचा, तिकीट वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. बरोबर. आणि कसं बसा आम्ही जनरलनेच गेलो. जाण्याची जिद्दीवरच होतो आम्ही की जायचं म्हणून. करेक्ट. त्यावेळेला परिक्रमा पण होती. आणि परिक्रमा ती 40 किलोमीटर चालणं वगैरे आमचा अनुभव आम्हाला घ्यायचे होते. घाईघाईत आम्हाला कुठली गोष्ट करायची नव्हती म्हणून आम्ही तिथे आम्हाला 3 रात्र राहायचं होतं. त्यावेळेला ऐन वेळेला पाऊस पडला म्हणून शेवटचा दिवस आम्हाला तिथे थांबता नाही आलो. तरी पण आम्ही 2 रात्र तिथे त्या काढल्या परिक्रमामध्ये. तिथेही खूप सुंदर अनुभव आले. वेगवेगळ्या विभूती भेटल्या, वेगवेगळ्या लोकांशी, त्या आध्यात्मिक मार्गात त्या सगळ्या लोकांशी ओळखी झाल्या, बोलणं चालणं झालं. आणि आल्यानंतर मग तिचा वाढदिवस होता 30 नोव्हेंबरला. तिला ते इच्छा होती तिची की त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला गुरु शिखरावर जायचंय. वा. म्हणून पण म्हटलं आपल्याला नुसतं जाय असं नाही करायचं, आपल्याला अनुभव घ्यायचे तिथले त्या दत्त शिखरावर जाताना. 10,000 पायऱ्या जायचं आणि 10,000 पायऱ्या उतरायचं. रात्री आम्ही संध्याकाळी निघालो, 4:30 पावणे 5ला निघालो गिरनार पर्वतावर जाण्यासाठी. तिथले जातानाचा अनुभव, लोक काळजी करायला लागले, अहो तुम्ही कसं काय जाणार. ती सगळी गुजराती आणि त्याच देशातली लोक आहेत ना तिथे खाली स्टॉल वगैरे. ती लोक, अरे तो एक डोलीवाला पण मध्ये, आप भाई साहब आप ऐसा करना, मेरा फोन नंबर लेके रखना, कुछ जरूरत पड़ी तो फोन करना, मैं आ जाऊंगा. बरोबर. इतकी लोकांची निघतानाच काळजी. आणि नंतर मग मी हिला सांगून ठेवलं होतं की एक लक्षात ठेव, इथे शंकर महाराजांचं छोटस मंदिर आहे वाटेत, तर आपल्याला तिथे थांबायचं आहे थोडा वेळ. तर असं करता करता रात्र झाली.
साधारण आम्ही आणि सावकाश आम्हाला ते घाई करून जायचं नव्हतं. मध्येच थांबून आम्ही 10-15 मिनिटं नामस्मरण करत होतो, हं. थोडं मेडिटेशन करत होतो. असं करत करत आम्ही पुढे पुढे जात होतो, कारण मला पूर्ण रात्र ती प्रवासात काढायची होती बरोबर वरती जाईपर्यंत. बरोबर. असं करता करता शंकर महाराज यांच्या मंदिराजवळ आलो. हं. त्यावेळेला लाईट वगैरे नव्हती, ते पूर्ण सगळा अंधारच होता. आणि ती म्हणाले, हे शंकर महाराजांचं मंदिर आहे, आपण थांबूया. आणि मला सवय आहे, अक्कलकोटला जा किंवा कुठल्याही मठात जा पहिल्यापासून. स्वामींच्या मठात गेलो, स्वामी माझ्या बरोबर चला, बरोबर. घरातून निघताना. तसंच शंकर महाराजांना नमस्कार केलं, डोकं टेकलं, म्हटलं महाराज आमच्या बरोबर चला. वा. असं म्हटल्यानंतर आम्ही आपलं चाललो, आमच्या पद्धतीने आम्ही जात होतो. आणि जैन मंदिराच्या आधी एक व्यक्ती असंच लांब केस वाढलेले आणि खाकेला पिशवी असं सॅक सारखी हं. आणि कपडे आणि विडी ओढत बसलेली. आता मला काही दिसत नाही, पण विडीचा वास येत होता. ही म्हणाली, काय माणूस आहे, एवढ्या चांगल्या ठिकाणी, आध्यात्मिक ठिकाणी, सात्विक ठिकाणी आला आणि विडी ओढत बसला. तर असं मी पण म्हटलं, मी गप्प होतो. हा. काय मला ते काय याच्यात मी त्या वरती लवकर जाण्याच्या ह्याच्यातच होतं. हं. तर ठीक आहे, मग आता काय न थांबता आम्ही तिथे पुढे चला. हं. जैन मंदिर क्रॉस केल्यानंतर 2 रस्ते जातात दोन्ही बाजूला असं. अच्छा. तिथे आम्ही थांबलो. ही म्हणाली, आता जायचं कुठल्या बाजूने. हिने बघितलं तर त्या तिथे झाडाच्या बुंदात तीच व्यक्ती बसलेली होती. शंकर महाराजांची पोज, सगळं तसंच, चाळे तसेच चाललेले. हं. आता मी काय बघितलेलं नाही शंकर महाराजांचा फोटो वगैरे अजूनपर्यंत. अजून नाही मला ते पाहिलं. दिसतच तसं, मला नंतर या गोष्टी कळलेल्या. ओके. तेव्हा माझा बघण्याचा तो योग नाही. पण हिनी बघितलेलं. ती म्हणते, अहो सतीश, हे शंकर महाराजच आहेत, ओके. आपल्याला यांच्या सानिध्यात थांबायला हवं. तर म्हटलं थांबूया. पण अशा वेळेला आपण भ्रमित होतो, ओळखत नाही आपण ह्या गोष्टी. हो, हो, हो. आपल्यासमोर जेव्हा घडतं ना ह्या गोष्टी, तेव्हा आपण भ्रमित होतो. हं. थोडा वेळ थांबलो, तिचं एकदम गहीवरून येत होतं, काय आपला हा योग आहे म्हणून. याच माणसाला मी पिकडे म्हणाले, हा काय माणूस आहे, विडी ओढतोय, हं. आणि हा हेच इथे येऊन बसले. आणि असंच काय तेव्हा चाललेले होते त्यांचे चाळे. तिने बॅगमधून सुकामेवा काढला, त्यांच्या हातात दिला, ये लो प्रसाद, असं करून हातात दिलं. हिंदीतच बोलत होतं. हं. तर तिने त्यांना प्रश्न विचारला की, हम जा रहे वो रास्ता सही आहे ना. हं. तिच्या मनात असं होतं, म्हणजे आता आम्ही तिथे कन्फ्युज झालो होतो. गिरनारच्या मार्गात. पण तिच्या मनात असं होतं की आता आम्ही या आध्यात्मिक मार्गात आहोत, हो, हो. स्वामींचा मठ स्थापन हो, झालाय, हो, हो. हा आपला रस्ता बरोबर आहे ना. बरोबर. अशा दृष्टीने तिने तो प्रश्न विचारलेला. आणि त्यांनी त्यांच्या त्या हिंदी भाषेत उत्तर दिलं, हा जाओ सही आहे, असं करून त्यांनी उत्तर दिलं. आम्ही थोडा वेळ थांबलो. तिने आपलं डोळे भरून ते बघितलं आणि निघून गेलो पुढे. नंतर ती काय अरुंद पायऱ्या, तसं काय फार मोठी वाट नाहीये ती गिरनार पर्वतापर्यंत जाण्यासाठी. हो. पायऱ्यांची रुंदी काय मोठी नाहीये किंवा आजूबाजूने येणारा जाणारा माणूस स्पष्ट दिसतो सगळा. तर पण तिने ते विचार करत होती की परत हे व्यक्ती दिसते काय म्हणून. परत तिथून दर्शन घेऊन परत निघून येण्यापर्यंत ती बघत होती कुठे दिसतायत का म्हणून. कुठेच ते दिसले नाहीत. आणि जेव्हा आम्ही ते परत खाली उतरताना जेव्हा आम्ही त्या तिथे झाडाजवळ आलो, हं. तेव्हा बघते तर ते औदुंबराचं झाड होतं. ओ, छान. आणि म्हटलं हे दुसरं तिसरं कोणी नाही, शंकर महाराजच होते. बरोबर. खूप छान, खूप छान किस्सा होता. म्हणजे खूप छान. बरं काका, आपल्याला म्हणजे स्वामींनी आपल्याला आता पुढे काय गोष्टी सांगितल्या की. स्वामी तिच्याशी स्वामींच्या अनुभूती थोडक्यात सांगतो मी. हा. सकाळी पहाटे उठतो, आंघोळ करून मी मठामध्ये जातो. पहिली साफसफाई करतो. साफसफाई वगैरे सगळं मीच करत असतो तिथे. इतर कोणी, कारण गावाच्या बाहेर मठ आहे तिथे. हो. आणि त्यावेळेला ते करत असताना मला असे काही अशा प्रचिती आलेली आहे जी फक्त मलाच माहिती आहेत, कारण त्यावेळेला कोणीच नसतं तिथे. करेक्ट. सकाळी पहाटे थंडीच्या वेळेला, आता पावलं जी स्थापन केली आहेत स्वामींची पाषाणामध्ये कोरलेली, हो. असं मला आतापर्यंत स्थापना झाल्यापासून 4 वेळा तरी अशा गोष्टी घडल्यात की तेवढ्या फक्त पावलांचा जो स्पेअर आहे, मार्बलची जी पट्टी लावली तर 1 फुटाचा, तेवढ्या ह्याच्यातच हिट जाणवते, उष्णता. ओके. हात बाजूला केलं तर गार. अरे बापरे.
अशा गोष्टी त्या हे करताना जेव्हा जेव्हा घडलं त्यावेळेला आपण फक्त स्तब्ध होतो, हम्म. नमस्कार करतो, थोड्या वेळ शांत बसतो, पुढच्या कामाला लागतो. बरोबर. स्वामींचं अस्तित्व जाणवतं. एकदा रामनवमी 2023 सालच्या रामनवमीला त्यावेळेला साफसफाई करताना ते पावलं मी निर्माल्य वगैरे काढत होतो. इतका प्रचंड सुगंध यायला सुरुवात झाली आणि तो असा तीव्र होत गेला की मी पण शांत इकडे तिकडे बघतो कुठे काय आहे का सांडलेलं अत्तर वगैरे किंवा काय. तर मी त्यातला सुगंध असेल काहीच माझ्या मठामध्ये नाहीये. हम्म. तो वेगळाच सुगंध होता. बरोबर. इतका तो तीव्र होत गेला आणि 15-20 मिनिटांनी तो हळूहळू कमी होऊन पूर्ण गेला. बरोबर. हा एक अनुभव होता. वा. दुसरा एक अनुभव त्याच रामनवमीनंतर आलेली हनुमान जयंती. हो. फक्त पावलांचे जे त्यांनी कोरलेले आहेत पावलांचे ठसे हम्म. तेवढेच फक्त ओले झाले होते पाण्याने, बाकी सगळं सुकं. ओ. हा काय प्रकार असेल माहित आहे. मी फक्त डोकं टिकतो अशा वेळेला, हो. शांत बसतो आणि बरोबर. पुढच्या कामाला, कारण ह्या स्वामींची प्रचितीच आहे ही. बरोबर. बरोबर. नाही, खूप छान, खूप छान. आता पुढचा आपला मार्ग काय असणार आहे? आता मठ बांधताना मठाची सगळं डिझाईन आम्हाला कुठून मिळत नव्हतं. मठ जो आहे ना तो खूप छान आणि सुंदर बांधले आपण. खूपच सुंदर. खूप आकर्षक आहे. आम्हाला स्वतःलाच खूप आवडतो. हो हो हो. आणि ते डिझाईन स्वामींनी दाखवलेलं आहे. कोणीच मिळत नव्हतं त्यावेळेला आर्किटेक्ट वगैरे की आम्हाला कसं असायला हवं. हो. आणि नंतर तिला जे डिझाईन दिसलं तिने मला सांगितलं आणि नंतर सगळे जे काम त्यांच्याकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते धनगर समाजाचे आहेत तिथले. ते अच्छा. स्वतःच काम करतात, ओके. स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेतात. हम्म. त्यांचं बावधाने म्हणून आणणं. तर त्यांच्याशी जेव्हा आणि ते मला प्रत्यक्ष दाखवतात, म्हणजे हात लावून की बाबा दादा हे इतकं काम झालंय, हे बघा इथून एवढी एवढी साईज आहे, असं घेतलंय. हम्म. मग मी त्यांना सगळं मार्किंग मी स्वतः टाकून देत होतो हम्म. की हे एवढ्या एवढ्या अंतरावर घ्यायचं, डिझाईन असं असं आहे तिने सांगितलंय, पण हे मार्किंग ह्या खिडक्या किती असायला पाहिजेत, काय असायला पाहिजे, हे सगळं डिझाईन आणि त्याचं मार्किंग वगैरे करणं माझं काम होतं. बरोबर. दिसत नसताना सुद्धा ते स्वामींनी माझ्याकडनं ते करून घेतलं. हम्म. आणि आता तिला वेळेसमोर असं दाखवलंय, मठाच्या समोर संपूर्ण सभामंडप असेल मोठा, फक्त वरती छप्पर पूर्ण मोकळ बाजूनी आणि त्याला खाली सिमेंटचा लाल रंगाचा कोबा आणि बाजूनी संपूर्ण अशी पिवळ्या रंगाची फुलझाडं. वा. हे असं तिने दाखवले पुढचं चित्र. हो. कारण मठाच्या संदर्भातलं चित्र तिने जे मला सांगितलं ते स्थापनेच्या दिवशी संपूर्ण जनसमुदायाने सगळं ते तिथे दिसलं तिला. करेक्ट. म्हणजे मला जे स्वामींनी दाखवलं ते आज इथे प्रत्यक्ष दिसतंय. वा. तसंच दुसरी गोष्ट अशी आहे, कार्यक्रमासाठी जे आता वास्तू जी आम्ही वापरतो हो. त्या वास्तूची थोडीशी डागडुजी करून स्वामी भक्तांना जर यायचं असेल हो. पारायण किंवा काही उपासना करण्यासाठी, हम्म. काही आध्यात्मिक त्यांचे काही उपासना किंवा काय असेल तर त्यांची राहण्याची सोय आणि जेवणाची सोय वगैरे असं करण्याचं माझा मानस आहे. ओके. त्या सगळ्या करण्यासाठी पण ते आता करेल. शिवाय तिथे बोरवेल अजून एक करायची आहे. बरोबर. शिवाय त्याला ते सोलर, कारण आता आहे माझ्याकडे बोरवेल पण ते MSCB वर अवलंबून आहे. कधी बरोबर. कधी लाईट गेली तर ते 5-5 दिवस, कधी कधी पावसाळ्यात तर खूप हाल होतात. सोलारवाला. सोलारचं मला तिथे एक करायचं आहे आणि जागेला ते संरक्षण अशी कुंपण करायची आहे व्यवस्थित. फाउंड्री. आणि सुशोभीकरण थोडंसं करायचंय मठाला. बरोबर. ही पुढची कामं आहेत. आता ह्या मार्गातून मला पुन्हा असं पण आहे की काही सेवेकरी असे आहेत की हो. प्रचंड सेवा देतात 100% मनापासून, कार्यक्रमाला येत असतात ते, हो हो. पण त्यांचं प्रापंचिक अडचणी खूप आहेत. बरोबर. आणि त्यांना सुद्धा त्या मार्गातून, जर चांगल्या मार्गातून त्यांचा पण चरितार्थ व्यवस्थित चालला हम्म. तर मला तशाच दृष्टीने पण मी विचार करतोय हम्म. की तिथे येणाऱ्या भक्तांकडून जर काही ऐच्छिक काही असं एखादे कोणी, मी काय असं कोणाला फोर्स करणार नाहीये. बरोबर. किंवा मठासाठी मी अजूनपर्यंत कोणाकडे काही मागितलेलं नाही. बरोबर. जे आलंय ते स्वतःच्या त्या प्रेरणेने त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे फोन करून मला. करेक्ट. आणि ते त्या कामापुरतं मला बरोबर तेथे मिळून गेलंय. आणि तिथे आम्ही त्याचा काही संचय करत नाही. बरोबर. मठात आलेली गोष्ट, नारळ बिरळ सुद्धा मी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटून टाकतो. बरोबर. घरात त्यातलं काही नेत नाही. बरोबर. असं म्हणतात ना की मंदिरातलं मठातलं घरात कधी काय खाऊ नये. बरोबर. आणि मी ती गोष्ट कटाक्षरी पाळतो बरोबर. आणि ते मी सगळं वाटून टाकतो प्रसाद म्हणून. आणि तसंच माझा इच्छा आहे असं की त्या अशा मार्गात एवढी जर कोणती आसक्ती न ठेवता, कुठलाही लोभ न ठेवता, मोह न ठेवता जर एवढी सेवा करतात तर त्यांच्या बाबतीत अडचणी कशाला. करेक्ट. करेक्ट. मग अशा लोक जे काही नेमके सेवेकरी आहेत त्यांची कायमस्वरूपी सोय होईल
त्यांना कुठलं निदान ताण तरी राहणार नाही की उद्याचा दिवस कसा असेल. बरोबर बरोबर अशा पद्धतीने मला ते करायचं आहे. बरोबर. नाही मी पण त्या पण सगळ्या खर्चिक गोष्टी आहेत ते पुढे होईल स्वामी. हो हो मी पण आपल्या जे पण पॉडकास्ट बघत आहेत आपला, तर या अनुषंगाने मी पण हे सांगू शकतो की जर तुम्हाला असं वाटतं की सतीश काकांची मदत करावी एक सेवा म्हणून, आणि एक काही शिल्लक रक्कम जर आपल्याला काकांसाठी द्यायची असेल, त्यांच्या मठ बांधणी करता पिटसई गावाच्या जवळ शेनाटे इथे त्यांचं एक सुंदरसं छानसं मठ आहे, आणि त्याचे फाउंड्रीसाठी आणि बोरवेलसाठी जर कोणी पॉलिटिशियन्स हा व्हिडिओ बघत असेल आणि तुम्हाला वाटतं की तुमच्याकडनं हे कार्य लवकर होऊ शकतं, किंवा कुठला सेवेकरी ज्यांना असं वाटतं की तुमच्याकडनं हे कार्य लवकर होऊ शकतं, तर मी काकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. आपण प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा आणि थोडंफार नाही तर फुल नाही फुलाची पाकळी तरी काकांना मदत करा. दुसरं असं पण आहे, म्हणजे मी सुद्धा तिथे दानपेटी वगैरे काय ठेवलेलं नाहीये. अच्छा. लोक जे ठेवून जातात काही त्यांना दक्षिणा म्हणून काय ठेवून जातात, हो त्याच्यात मठाचे सगळे पूजेसाठी हो. काय लागतं हो ते सगळं त्यातून भागतं. बरोबर बरोबर. म्हणजे एक सर्वसामान्यांना हा प्रश्न असतो की जेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात, म्हणजे जे दृष्टीहीन आहेत तुम्हाला जेव्हा हे स्वप्न पडतात तेव्हा त्यामध्ये चलचित्र असे दिसतात का? चलचित्र दिसतात आणि रंगीत स्वप्न पडतात. बरोबर बरोबर. ऍक्च्युली मला हा मला सुद्धा आश्चर्य वाटतं की हे मला दिसत नाही आणि हे स्वप्नात कसं सगळं कसं काय. काही चेहरे सुद्धा हो गुरुस्थानी असलेले चेहरे आता मला दिसत नाही, हो पण मला पटकन काही चेहरे मला दिसतात, म्हणजे दिसल्याचा भास होतो. बरोबर. आणि मी त्याच्यानंतर वर्णन करून सांगतो की हे असे दिसायला आहेत का. ओ असंच असतं. ओ माय गुडनेस. अशा कुठल्या सत्पुरुषांचं आपल्याला स्वप्न पडलंय का? सत्पुरुषांचं स्वप्न म्हणजे असं सांगता नाहीत पटकन. बरोबर, समजलं मला समजलं. स्वामींचे स्वप्न कसे पडतात तुम्हाला? स्वामींचे स्वप्न म्हणण्यापेक्षा स्वामी हे जे काही प्रचिती देतात तीच खूप मोठी आहे, बरोबर. कारण त्याच्यापेक्षा स्वप्नात अजून वेगळं काय असू शकत नाही. बरोबर. नाही नाही नाही, खूप छान. आणि मला एक जाता जाता एक हे एक प्रश्न आहे माझा. तुमच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण, ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त पाठिंबा दिलाय? माझ्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ म्हणजे माझे आई वडील. ओके. वडील तर खूपच, म्हणजे मी जे काही गोष्ट दूरदृष्टीनेच बोलत होतो, असा प्रॉब्लेम आहे तर आपल्याला पुढे काय करणं गरजेचं आहे, हो. आणि प्रत्येक गोष्टीत माझ्या आई वडिलांनी मला साथ दिलेली. बरोबर. आणि आता जो तुमच्या म्हणजे खांद्याला खांद्या लावून तुमच्यासोबत चालत आहे आणि तुमच्या इतर सगळ्या गोष्टी ठेवत आहेत, ती माझी पत्नीच. मृणालिनी ताई. अगदी तिचं सगळं लक्ष असतो सगळीकडे, हो. बाकीच्या गोष्टी ती सगळ्या व्यवस्थित सगळं. ते पण बरोबर सेवा करतात का तुमच्या कधी, जर तुम्ही नाही उभी नसलो तर ती, आता मी मुंबईत आहे तर हो. ती तिथेच पूजा करते. ती स्वामींचा मठ बंद करून जायला कुठेच तयार नसते. बरोबर. ज्या वेळेला अगदीच गरज लागते हो त्यावेळेला तिथल्या काही जणांना मी सांगून ठेवलेलं आहे, हो सेवेकरी हो तळ्याला आहेत एक दोघं जण, हो गोरिवले असतात, नाही तर एक गुरुदास म्हणून एक आहे, हो आणि एक पिटसई कोंडावरती माझ्या वडिलांच्या मित्राचीच मुलगी, हो. ती शाळेत शिक्षिक आहे पिटसई कोंडा, ओके. ती सुद्धा सेवा करते. आणि आदिवासी मुलींना सुद्धा एका शिकवून ठेवलंय. वा. अतिशय तुम्हाला गंमत सांगतो, हो आपण म्हणतो आदिवासी लोकांना काय यांना कुठे आपण घेत नव्हते पूजेला किंवा मठात वगैरे जाणं, मंदिरात जाणं, अरे बापरे. त्यांच्या नशिबात नव्हतं ना हे. हो, आधी. स्वतः पण टाळायचे ती हो लोक हो हो की आपण कसं जायचं. पण मी त्यांना आता पुढे आणतो, त्या स्वामी सेवेमध्ये त्यांना सावून घेण्याचा माझा प्रयत्न चाललाय. खूप छान. लहान मुलं तिथे येत असतात, खेळत असतात. तिची तर ती ताईच आहे माझी मृणाल, म्हणजे हो दिवसभर सकाळी उठले की ती तिथेच असतात. आणि बरोबर. त्यांच्या माध्यमातून मग काही जणांना आता तारक मंत्र शिकवलाय, नामस्मरण करतात. वा. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे अध्यात्म म्हणतो आपण, पण अज्ञानात अध्यात्म असतं हो. याची जाणीव आम्हाला व्हायला लागली. वा. कारण ही मुलं जी असतात, ज्या पद्धतीने बैठक आहे ना त्यांची, हो ही साधारण नाहीये. बरोबर. खूप मनापासून स्वामींचं ध्यान करतात,
नामस्मरण करतात. ती मुलगीची पूजेला येते, तिचं नाव गीता. तिला सगळं व्यवस्थित दाखवून ठेवलंय मठातली सगळी व्यवस्था काय असते. अगदी लादी भीती पुजण्यापासून सगळं काम ती करते. सगळं पूजेच्या आधी अगदी एक मातीचा एक कण सुद्धा मिळणार नाही. वा, इतकं स्वच्छ टापटी मी ठेवतो तसंच्या तसं ती ठेवते. क्या बात आहे. आणि पूजा सुद्धा अगदी आपल्यासारखं नाही, पण जे करते ते मनापासून. मी सुद्धा 1-2 वेळा तिथे उभं राहून मुद्दाम बघितलं म्हणजे मी अनुभवलंय ते. हो 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 मी काय बघू शकत नाही, पण जेवढ्या शांततेने आणि मनापासून ती करते ना, हो. ती कंपना आम्हाला जाणवतात तिथे उभं राहिल्यावर. काका यज्ञ होतात ना तुमच्या? हो, आम्हाला जेव्हा वाटतं की आता आपल्याला करूया असं आम्हाला कधी कधी इच्छा होते, त्यावेळेला आम्ही स्वतःच करतो मठामध्ये. तुम्हाला पूजा कोणी शिकवली? आता हे लहानपणापासून घरामध्ये चाललेलंच आलेलं आहे. पण बरोबर. घरात माझे आजोबा लहानपणी संपूर्ण ते पोथी पुराण वाचन केल्याशिवाय, घरातली पूजा केल्याशिवाय कधी ते सोनार कामच करायचे. बरोबर ते सकाळी 9:30-10 वाजल्याशिवाय घरातून निघत नव्हते. बरोबर. ते करायचे माझे वडील. मग वडिलांना कधी काही जमलं नाही तर मला पूजा करायला सांगायचे, नाही तर माझ्या भावाला. त्यावेळी घरातले पूजा त्या सगळ्या हे होतच होत्या. षोडोपचार पूजा म्हणजे प्रॉपर. हा, ते सगळं. आता ह्या मठाचं जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला वैरींना विचारलं, म्हणजे गुरु अस्मिताईंना, की आता अभिषेक करताना मला काय ते श्री सुक्त पुरुष सुक्त आता पाठांतर करणं कठीण आहे, तर कसं काय? तर मला म्हणाले नामस्मरणाने करा तुम्ही. बरोबर. आणि मग ते मला एक चांगलं वाटलं की मी हे असं करताना जेव्हा मला गरज पडते दुसऱ्या कोणाला सांगण्यासाठी, त्यावेळेला ते नामस्मरण करून ती लोक सुद्धा सेवा चांगली करू शकतात. बरं, मला सांगा की जेव्हा तुमच्या इथं वर्धापन दिवस साजरा होतो कशा प्रकारे होता, थोडक्यात सांगा. वर्धापन दिन साजरा करताना गुरुमाऊली अस्मिता यांना मी पहिलं सगळं विचारतो की दिनक्रम आपला हे कसं असेल, कार्यक्रमाची रूपरेषा. आणि त्या विचारतात मला की तुम्हाला काय करायची इच्छा आहे. त्यावेळेला होम हवन वर्षातनं एकदा हे सामुदायिक सगळे उपासना होत असते तिथे. बरोबर. आणि त्यावेळेला याग होणं महत्वाचं वाटतं. बरोबर. आणि मग त्या म्हणतात की तुम्हाला कोणता याग करायची इच्छा आहे, आम्हालाच विचारतात त्या. आणि आता कसं आमच्या घरात पण हे आध्यात्मिक वातावरण पूर्वीपासून असल्यामुळे आम्हाला पण जी इच्छा आहे ते आम्ही सांगतो त्यांना. त्या पटकन थोडंसं काही त्यांना वाटलं तर ते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सांगून आमच्या कार्यक्रमाला त्या आवर्जून अगदी येतात. त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण अंबरनाथची टीम येते. हो, सगळा हँडल तेच करतात कार्यक्रम. आम्ही निमित्त असतो तिकडे त्यावेळेला. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर मग 2 मुली राणीताई आणि दीप्तीताई येतात. दीप्तीताई प्रश्न उत्तराचे कार्यक्रम करतात. करेक्ट. राणीताईंकडून प्रवचन. आणि त्या समर्थपणे अण्णांच्या नंतर ही सगळी जबाबदारी पार पाडतायत. बरोबर. खूप चांगलं वाटतं आम्हाला सुद्धा हे सगळं. आणि स्वामी त्यांच्याकडनं ते करून घेत आहेत. खूप बरं वाटतं. बरोबर. आणि त्यांची साधना, त्यांचा अभ्यास पण आहे त्या बाबतीत आणि त्यांची प्रचिती आहे. दीप्तीताईंची तर प्रश्न उत्तरामध्ये अनुभव बऱ्याच लोकांना आहेत. आम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचं आहे त्या बाबतीत अण्णांची आशीर्वाद त्यांच्या पाठी आहे. स्वामी तर आहेतच. बरोबर. स्वामी आहेत म्हणून अण्णांचे आहेत म्हणून हे पण आहे. हो, आम्ही आहोत त्यांच्या बरोबर. बरोबर. नाही, खूप छान. बरं, आणि यज्ञ वगैरे पण होतात तिथे कसं? दरवर्षी आता आतापर्यंत मठामध्ये गणेश याग, पहिल्या वर्षी वास्तुशांती वगैरे सगळं स्थापनेचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या वर्षी आम्ही कार्यक्रम आमच्या प्रकृतीच्या कारणांमुळे झाला नाही, पण आम्ही आपलं घरगुती साधारण आपलं केलं त्या दिवसाचं महत्व म्हणून. पण वहिना वगैरे त्यावेळी आम्ही भेटून आलो होतो की आम्हाला शक्य नाही करणं म्हणून. मग तिसऱ्या 2023 साली गणेश याग झाला, 24 साली रुद्र याग झाला. आणि आता ह्या वर्षी आपलं स्वामी याग झाला. ओके. आता पुढल्या वर्षी चंडी याग. त्यांची पूर्ण टीम येते अंबरनाथची, संपूर्ण केंद्रातली. आणि पूर्ण जबाबदारी सगळे करतात. बरोबर. पूर्ण सेवा देतात अगदी. नाही, खूप छान. काका, तुमचे जे आता अण्णांना आम्ही पाहिलं नाही, पण आपल्याकडनं जे अण्णांचं रूप आणि व्यक्तिमत्व काढायला खूप मोठा अनुभव होता तो गुरुपौर्णिमेचा. हो, करेक्ट आहे. म्हणजे खूप लोक येतात मठात. म्हणजे अंबरनाथच्या मठात असं होतं की तर मी तर आता वहिनींना पण कधी कधी फोन करतो गुरुपौर्णिमेच्या, खास करून गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी की वहिनी कार्यक्रम कसा झाला. त्या अगदी आवडीने सांगतात की भाऊ ह्या वर्षी गर्दी अजून वाढली आहे.
इतकी गर्दी वाढते. हो, स्वामींची प्रचिती लोक त्या मार्गात येत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. भरपूर. आणि त्या मठाकडून ती सेवा सगळ्यांना दिली जाते, बरोबर. संधी दिली जाते. खूप सुंदर सगळं कार्य हो. आणि मुख्य म्हणजे काय, एक दिलाने सगळी जण कामं करतात. हो, आणि जिथे काही कुरघोडी करणं, राजकारण करणं किंवा अशा गोष्टी येतात हो. तिथे गुरुतत्व कधी राहत नाही. त्या ठिकाणी मी थांबत सुद्धा नाही. वा, हे गोष्ट कारण खरी आहे. आपण प्रामाणिक, आपण जे करतोय आपल्याला माहिती आहे, स्वामीला माहिती आहे. बरोबर. नाही काका, खूप छान. म्हणजे आजचा जो पॉडकास्ट होता म्हणजे खरं खूप मला तरी पर्सनली भरपूर आवडला आणि तुमच्याकडनं मला खूप सारे एक्सपिरियन्सेस भेटले आणि खूप इन्स्पिरेशन आहेत तुम्ही. म्हणजे भरपूर जे लोकांना वाटतं की मी दिव्यांग आहे आणि मी काही करू शकत नाही, तर खरोखर तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं एक क्षणाला पण वाटलं नाही की तुम्ही मला स्वतःला ते अंध आहेत. असं वाटलंच नाही. मी तुम्हाला माझ्याकडनं सांगतो की हो. माझा प्रॉब्लेम असा आहे म्हणून मला टिपिकल तसं आयुष्य जगायचं नाही. हो, म्हणून मी गावाला जाणं, जंगलात जाऊन राहणं सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट नाही आहे. खरं कोळशी, करेक्ट घरातली सगळी ही जनावरं बारीक सारीक हो. ही सगळी आजूबाजूला असतात. हो, त्याचा धोका पत्करून मी तिथे राहतो. बरोबर. कारण मला ते टिपिकल असं जगणं, कुठेतरी टेलिफोन बूथ आणि हे असं जीवन पूर्वीचं होतं. असं मला उंबरठ्याच्या बाहेरचं जग पण मला माझं हवं. वा वा बस. काका, खूप छान. म्हणजे जबरदस्त वाटलं आज हा म्हणजे पॉडकास्ट ऐकून आणि तुम्हाला समक्ष बघून. मित्रांनो, तुम्ही मला सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर या पॉडकास्टला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करायला विसरू नका, कारण का तुम्ही जर कमेंट करणार नाही तर मला कळणार नाही की काय तुमचं काय म्हणणं आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की कुठल्या विषयावर अजून मी घेऊन यायला पाहिजे पॉडकास्ट, त्याबद्दल मला कमेंटमध्ये आपण मेसेज करा. काका, खूप खूप धन्यवाद. आणि काकांना जर कोणाला मदतीचा हातभर लावायचा असेल तर मी काकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही काकांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा आणि हे स्वामी कार्य मोठं होऊ द्या. स्वामी कार्य जगभरात होणारच आहे लवकरात लवकर. ओके. वसुदेव कुटुंबकम, वसुदेव आज स्वामी कुटुंबकम. परिवार मानतो मी. स्वामी सेवेकरी मी बोलत नाही. हो, हो. स्वामी परिवार वाढत गेला पाहिजे. हो. संपूर्ण मानवजात आनंदाने, सुखाने, एकत्र कुटुंब पद्धतीने नांदली पाहिजे. बरोबर. बस एवढीच एक इच्छा. करेक्ट आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी ओम. स्वामी ओम.